प्रीतम. दुसरीच्या वर्गात मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या नामावलीत प्रीतम लथोरा हे वेगळेच नाव माझ्या चटकन लक्षात आले. हजर एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी, राया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकत मी पुढची नावं उच्चारली. त्या वर्गात मी पहिल्यांदाच वर्गशिक्षिका म्हणून शिकवत होते. ते वेगळे नाव म्हणूनच माझ्या लक्षात राहिले. थोडे दिवस गेले उमजत गेले की प्रीतम अगदी एकलकोंडा, घुमा, अबोल, कुणाशीही न मिसळणारा असा मुलगा आहे. तो कधी कुठल्याही उपक्रमामध्ये भाग घेत नाही. कसाबसा काठावरती पास होतो. वर्गात शिकवताना खूपदा खिडकीबाहेर रिकाम्या आकाशाकडच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहतो. एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतले आणि म्हटले, नीट मराठी लिहिता येत नाही तुला. तुझ्या आईवडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चालला आहेस. तुझ्या पालकांना तुझ्या बेजबाबदारपणा कळवायला हवा. साधे शब्द लिहिता येत नाहीत. घाबरत अडखळत एक एक शब्द उच्चारत धीर एकवटून बोलण्यासारखा प्रीतम म्हणाला, बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूर सरहद्दीवर असतात. 4 वर्षापूर्वी माझी आई वारली. मग मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष बंगालला होतो. त्यापूर्वी मी पंजाबी शिकलो. याच वर्षी मी इथे मामामामीकडे आलो. मला मराठी येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत. तुला आणखी कोणी नातेवाईक नाहीत? माझा आवाजात आता आणखी खाली आला होता. नाही बाई. मग तुझ्या मामांनाच मला भेटायला सांग. नको नको. माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते. मग मामा मला मारतात. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतलं आहे. त्याचे बोलके डोळे आता भयभीत भरले होते. माझ्याकडे याचना करत होते. आधीच मामीची 3 लहान मुलं तिला खूप त्रास देतात. त्यात माझा त्रास नको. एरवी शब्दही न बोलणारा प्रीतम आजूबाजूला मुले नाहीत म्हणून बडाबडा बोलत सुटला होता. त्याची विचित्र आडनावाच्या अबोलपणाचा काही कळत नसल्याचा खुलासा कळाला तसे माझ्या काळजात काहीतरी लख्खन हलले. मी चटकन त्याला जवळ घेतले. क्षणभर त्याने अंग चोरून घेतले. मला कळले, 7-8 वर्षाच्या मानाने त्याचा देह खूप किरकोळ, सुकल्यासारखा होता. मी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हटले, प्रीतम, मला यातले काही ठाऊक नव्हते. असं कर, उद्यापासून दुपारच्या सुट्टीत लवकर डबा खा आणि खेळण्याऐवजी माझ्याकडे ये. मी तुला मराठी शिकवेन आणि बाकी विषयही तुला सहज जमतील. मी त्याला शिकवू लागले तसे तो मन लावून शिकू लागला. सुट्टीच्या दिवशी तो घरी यायचा. मी आणि आई दोघीच राहत होतो. मलाही वडील नव्हते. त्यामुळे पोरकेपणाचे काही समान धागे मला प्रीतमजवळ खिचत होते. त्याची भाषा सुधारली तसे इतरही विषय त्याला समजू लागले. त्याचा परीक्षेतला नंबर 10च्या आसपास येऊ लागला. तसे त्याचे वडील पैसे पाठवत म्हणून मामामामी त्याला खायला घालत. पण आपण एखाद्या घरात उपऱ्या नको आहोत हे मुलाला चटकन समजते. मी नाकारलेपणाची भावना त्याला मिटवून खुरटून टाकत होती. माझ्या 4 शब्दांनी अधूनमधून करवाळण्याने त्याला जणू संजीवनी मिळाली. त्याची प्रकृतीही सुधारली. माझे कुठलेही काम तो आनंदाने करायचा. किंबहुना मी काम सांगितले तर त्याला फार आवडायचे. अधूनमधून एखादा खास पदार्थ मी त्याला द्यायची. वाढदिवसाला लहानशी भेट द्यायची. तेव्हा त्याचा आनंद वेगळाच आहे हे मला जाणवायचे. 2 वर्षापूर्वी माझे लग्न ठरले. सुदैवाने त्याच गावात मी राहणार होते. फक्त लग्न दुसऱ्या गावी होते. शाळेतल्या मुलांनी मी जाण्यापूर्वी एक छोटासा समारंभ करून मला भेट दिली. मी जरी नोकरी सोडणार नव्हते तरी त्यांनी समारंभपूर्वक मला केळवण केली. वर्गातल्या मॉनिटर उभा राहिला आणि ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांची नावे त्याने वाचली. त्यात अर्थातच प्रीतमचे नाव नव्हते. प्रीतम उठून सावकाश माझ्याजवळ आला आणि त्याने लहानसे पुडके माझ्या हातात ठेवले. मी ते उघडले तर त्यात 2 हैदराबादी खड्याच्या जुन्या बांगड्या होत्या. त्यातले 1-2 खडे पडले होते आणि सोबत एक स्वस्त उग्रवासाची अर्धवट भरलेली अत्तराची बाटली होती. त्या जुन्या बांगड्या बघून सगळेजण हसायला लागले. प्रीतम ओशाळलेपणा झाला. मी मुलांना दाटवले. चटकन त्या बांगड्या हातात चढवल्या आणि अत्तराची बाटली उघडून मनगटावर लावली. वास घेतला आणि हसऱ्या एका दोघांना वास घ्यायला सांगितले आणि म्हटले, बघा किती छान सुगंध आहे. माझ्या बोलण्यावर त्यांना होवा म्हणावेच लागले. प्रीतमचा चेहरा उजळला. तो हळूच जवळ येऊन म्हणाला, बाई, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या आणि ही अत्तर मी तुम्हाला दिली. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या. मी चटकन त्याच्या केसावरून हात फिरवत म्हटले, प्रीतम, तुझी भेट, त्यामागचा भावना मला समजल्या. मला आवडली तुझी भेट. दुसरे कोणी हसले तरी तू वाईट वाटून घेऊ नको. त्याच्या माझ्यातला अतूट धागा असा अधिक चिवट होत गेला. मी कधी कधी त्याच्या वर्गात शिकवत नव्हते तरी ते धागे फुलत आमच्यामध्ये नाते विणत राहिले.
तो चांगल्या रीतीने मॅट्रिक झाला आणि मग हॉस्टेलला राहून 12वी झाला. त्याला NDAमध्ये प्रवेश मिळाल्याचे त्याने मला पत्राने कळविले. दरवर्षी त्याची नववर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्रे येई. मी माझ्या वाढत्या संसारात गुरफटले होते, त्यामुळे उत्तर पाठवणंच असे नव्हते, पण तो अगदी काटेकोर होता. ट्रेनिंग संपवून सेकंड लेफ्टनंट म्हणून तो नियुक्त झाला. पासिंग आउट परेडसाठी त्यांनी मला पुण्याला यायला विशेष निमंत्रण दिले. जायचे यायचे तिकडे पाठवले आणि मी गेले. स्टेशनवर फुले घेऊन प्रीतम उभा होता. इतका देखणा भारदार दिसत होता की मीच आता त्याच्या खांद्याखाली येत होते. त्या दिवशी आईवडिलांना विशेष जागा बसवतात. त्याचे वडील येऊन शकले नव्हते. त्या जागी त्याने मला बसवले होते. माझ्या हातातल्या त्या बांगड्या त्याने बघितल्या आणि माझे हातात घेत त्यावर त्याचे डोके टेकवले. त्यावर पडलेले पाणी मला कळले. त्याला जेव्हा छातीवर बिल्ला लावला गेला तेव्हा मी जोरात टाळ्या वाजवल्या. मला निरोप देताना तो म्हणाला, "बाई, तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती. गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो." 4 वर्षांनी त्याच्या लग्नाची पत्रिका तिकिटासह माझ्या हातात पडली. मध्यंतरी त्याचे वडील वारल्याचे त्यांनी कळवले होते. माझ्या सर्व अडचणी बाजूला सारून मी लग्नाला गेले. त्याच्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा प्रसंग मी हजर राहू पाहावा अशी त्याची इच्छा मला जणू टेलिपथीने कळली. त्याच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईसाठी म्हणून घेतलेली साडी त्याने मला घ्यायला लावली आणि माझ्या पुढ्या जोडीने वागताना त्याने पत्नीला सांगितले, "या बाई म्हणजे माझ्या एकुलता एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लथुरा नावाचा आज कोणी अस्तित्वात नसता." मी देव केलेल्या बांगड्या परत करत तो म्हणाला, "त्या तुमच्याजवळ आहेत ही भावना मला पुरेशी आहे. तुमच्याजवळ त्या असू दे. केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, मी धावत येईन."